उस्मानाबाद पासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुईभर गावात 12 खाजगी सावकार आहेत। 2 महिन्यांपूर्वी गावातल्या सावकाराला कंटाळून जब्बार शेखने विष प्यायलं। जब्बारला फक्त 8 गुंठे शेती होती, त्यात त्याचं भागत नव्हतं, म्हणून सावकाराकडून ट्रॅक्टरसाठी 1 लाखांचं कर्ज घेतलं। 2 वर्षात 11 लाख फेडले। सावकार आणखी 5 लाख मागत होता। अखेर जब्बारनं राहतं घर, शेती सावकाराकडे गहाण टाकलं। 2-3 वर्ष झालं पाऊस नसल्यामुळं धंदा नाही, पाणी नाही। आपण ट्रॅक्टर घेतलं होतं, त्याला हप्ते भरण्यासाठी खाजगी सावकाराकडे जावं लागलं। ट्रॅक्टरची अवजारे माझी ओढून नेली। कामाचे पूर्ण पैसे आलेले खाजगी व्याजात जायचे, तिकडे हप्ता पेंडिंग पडायचा, पुन्हा दुसरा हप्ता भरायचा। त्यावेळेस खाजगी सावकाराकडून अनेक पैसे काढायचे। मग कोणी ट्रॉली, कोणी नांगर, पंजी असे सगळे घेऊन गेले। घर बांधलेलं होतं व्यवस्थित, ते पण व्याजात गेलं। शेत होतं ते पण तसंच गेलं। अमीन शेख शेतमजूर आहे। अमीनने दवाखान्यासाठी सावकाराकडून 70,000 घेतले। त्यापोटी 1 लाखांची परतफेडही केली, पण सावकार अजून 1 लाख मागतोय। सावकाराच्या भीतीपोटी अमीन कराडला एका शेतावर सालगडी राहिलाय। कर्ज लोकांचं काढलेलं होतं, ती आज वाढलं, असं वाढत वाढत 3 लाख रुपये गेलं। मग झालं आमच्या अंगावर। मग आम्ही गाव सोडलं आणि लोकांची नोकरी धरली। किती घेतलं होतं, किती झालं? 70 घेतलं होतं, ते 2 लाख रुपये झालं। तगादा लावल्यावर काय करते मग? लेकरं बाळ जगवायचे का त्यालाच पैसे द्यायचे? एकट्याच मिळवायचं किती आणि खायचं किती? का गाव सोडून गेला? मग एक देण्या पाहिजे गेला, दुसरं काय आहे? रुईभर 3 वर्षांपासून दुष्काळाशी झुंजतंय। त्यात घोटाळ्यांमुळे जिल्हा बँक बुडाली। राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना उभ्या करत नाहीत। पाणी शिवारात नाही, तळ कोरडा आहे, तरी पाण्याची एवढी परेशानी आहे। शेतकऱ्यांना एवढं अडचणीत आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्याला आणि बँका कर्ज देत नाहीत आणि शेतकरी फार अडचणीत आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जावं लागते। सहनिबंधक DR बनसोडेंनी परवानाधारक सावकारांविरोधात 7 केसेस केल्या होत्या, मात्र कोर्टात एकही केस टिकली नाही। विनापरवाना सावकारी करणाऱ्यास 5 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा आणि 50,000 दंडाची तरतूद आहे। कोरी वचन चिठ्ठी, बंधपत्र किंवा इतर प्रकारची कागदपत्र घेतल्यास 3 वर्षांपर्यंत कैद किंवा 25,000 दंड होतो। ज्यांच्यावर कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही। जिल्हा निबंधकांना मजूर संस्थांच्या काम वाटपापासून मिळणाऱ्या कमिशनशिवाय दुसरं काहीच दिसत नाही। पोलिसांचा तर आनंदी आनंदच। आणीबाणीत म्हणजे 1976-77ला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या खाजगी सावकाराच्या विरोधामध्ये कायदा आणणार आहेत अशी चर्चा होती। काँग्रेस पक्षाने तेव्हा तशी घोषणाही केली होती। प्रत्यक्षात हा कायदा तेव्हा आला नाही, परंतु लोकांनी हे सरकारचं धोरण आहे असं समजून सावकाराच्या घरावरती अक्षरशः आक्रमण केलं होतं। सावकाराच्या घरातली भांडी कुंडी पळवली, तिथं असलेल्या कागदपत्रांची बाहेर आणून होळी केली, आपापल्या जमिनी परत घेतल्या। स्थिती अशी होती की सावकारांना पळता भोई थोडी झाली होती आणि सावकार गाव सोडून निघून गेले होते। आणि या काळामध्ये असे कृत्य करणाऱ्या लोकांना पोलिसांनी पाठबळ दिलं होतं। आज असंच काही लोकांनी केल्याशिवाय मंत्रालय हलणार नाही का? कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, समीर राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद।